की द average of 3 numbers is 172. आता बघा 3 नंबरचा ऍव्हरेज जर 172 असेल तर त्या तिघांची बेरीज किती होणार आहे? पहिला नंबर, दुसरा नंबर आणि तिसरा नंबर यांची बेरीज होऊन जाईल 172 into 3 and 172 into 3 is 516. ते नंबर्स कसे दिले बघा. मिडल नंबर म्हणजे मिडल नंबर समजा आपण हा 12 सेकंड मानला. मिडल नंबर is 14 more than smallest number. So this is the smallest number. So let us assume the smallest number as x. Middle number होऊन जाईल x plus 14 and 80 less than largest number. मिडल नंबर कसा आहे? 80 less than largest number. याचा अर्थ काय? Largest number must be 80 more than middle number. So largest number this will be हा मिडल नंबर पेक्षा पुन्हा 80 ने जास्त आहे म्हणजे +8 करावं लागेल. आणि ह्या तिघांची बेरीज 516 होणार आहे. चला सॉल्व करा हे इक्वेशन. x plus x plus x that will be equal to 3x plus 14 plus 14 that is equal to 28. 28 plus 80 that is 108 that is equal to 516. आता बघा 3x बरोबर 516 मधून 108 मायनस करून टाका तर तुम्हाला त्या ठिकाणी 408 भेटणार आहे. 3x बरोबर 408 याचाच अर्थ x बरोबर 408 भागिला 3. तर 3 1 3 खाली उरला 1 3 3 9 आणि 3 7 18. तुमचा x ची व्हॅल्यू किती आली? 136 आली. आणि x म्हणजे स्मॉलेस्ट नंबर आहे. आपल्याला काय विचारलंय? मिडल नंबर. मिडल नंबर स्मॉलेस्ट पेक्षा कितीने जास्त आहे? 14 ने जास्त आहे. तर बघा मग काय येणार आहे? आपल्याला मिडल नंबर विचारला आहे मागे. सो मिडल नंबर विल बी 150 विच इज ऑप्शन नंबर बी. कारण मिडल नंबर हा x plus 14 आहे. ओके चला पुढचा प्रश्न बघा. A perimeter of a rectangle. Find the perimeter of a rectangle whose area is 20 meter per second and length of diagonal is root of 41. आता बघा जर तुम्ही हा जर रेक्टँगल जर घेतला, रेक्टँगलची ही जी साइड असते ती लेंथ, ही असते ब्रेड्थ आणि हा असतो डायगोनल. आता हा डायगोनल हा राईट अँगलच्या पायथागोरसच्या प्रमेयनुसार दिस इज गिवन 41 आणि ही व्हॅल्यू काय होणार आहे? समजा या डायगोनलची व्हॅल्यू आपण याला डी म्हणू तर हा पायथागोरसचा थेरम प्रमाणे डी स्क्वेअर इज इक्वल टू एल स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर एवढा होतो. ओके आणि आपल्याला अजून काय दिलंय? एल इंटू बी दिलाय, एरिया दिलाय. एरिया इज 20 मीटर पर सेकंड आणि रेक्टँगलचा एरिया कसा काढला जातो? लेंथ इंटू ब्रेड्थ. ही 20 दिली आहे. आता बघा याला असं लिहिता येईल का मला? एल स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 41. कारण डी ची व्हॅल्यू तुम्हाला डी इज इक्वल टू 41 दिलाय तर डी स्क्वेअर इज इक्वल टू 40 रूट ऑफ 41 चा 41 होऊन जाईल. आपल्याला पेरिमीटर विचारली आहे म्हणजे 2 टाइम्स एल प्लस बी आपल्याला माहित करायची आहे. नाव ह्या दोघांना वापरून मी बघा असं जर रिलेशन वापरलं एल प्लस बी होल स्क्वेअर इज इक्वल टू एल स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ट्वाइस एल बी. सो ह्या व्हॅल्यू मला माहिती आहे बघा. ही व्हॅल्यू किती आहे? 41 आणि ही व्हॅल्यू 20 आहे. 20 ची दुप्पट 40 म्हणजे मला इथे 81 भेटेल बघा. एल प्लस बी होल स्क्वेअर इज इक्वल टू 81. याचाच अर्थ काय रे? एल प्लस बी दॅट इज इक्वल टू 9 टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. मग जर एल प्लस बी 9 असेल तर 2 टाइम्स एल प्लस बी किती येणार आहे? 18. सो द पेरिमीटर ऑफ रेक्टँगल विल बी 18 मीटर विच इज ऑप्शन नंबर ए. लक्षात घ्या. खूप सुंदर प्रश्न आहे आणि साधा कन्सेप्ट आपल्याला इथं वापरायला त्यांनी लावलेला आहे. ओके साधा वापरायला लावलेला आहे. ओके पुढचा प्रश्न बघा. अ शुगर वर्थ 40 रुपीज पर केजी, 56 रुपीज पर केजी and the third variety is 32 rupees per kg is mixed in a proportion 2:2:3. What is the cost of mixture? आता बघा पहिली, दुसरी आणि तिसरी क्वांटिटी काय रेशो मध्ये मिक्स केली आहे? 2:2:3. मग आपण असं समजून की ही 2 किलो घेतली होती, दुसरी व्हरायटी 2 किलो घेतली आणि तिसरी व्हरायटी 3 किलो घेतली तर एकूण मिक्सचर कितीचं बनणार आहे? मिक्सचर तुमचं बनणार आहे 7 किलोचं बनणार आहे. याचा रेट किती आहे? 40. म्हणजे याच्यासाठी किती रुपये खर्च झाले असतील? 80 रुपये. 40 रुपये याचा रेट आहे 56 रुपये.
म्हणजे मग इथे 112 रुपये खर्च झाले असतील आणि याचा 32 रुपये प्रमाणे इथे 96 रुपये खर्च झाले. टोटल करून घ्या यांची जर टोटल केली तर ती 8 आणि 288 एवढे रुपये खर्च झाले. किती किलो मिक्सचर साठी? 7 किलो मिक्सचर साठी. सो द कॉस्ट ऑफ मिक्सचर पर केजी, कॉस्ट ऑफ मिक्सचर विल बी 288 डिवायडेड बाय 7. भाग द्या मग. 7 चोक 28 वरून घेतला 8, 7 1 7, 1/7 म्हणजे 41.1/7 तुमचं उत्तर येणार आहे. पर्याय क्रमांक ए. पर्याय क्रमांक ए. येस. पुढचा प्रश्न बघा. व्हॉट विल कम इन प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क? इथं काय येणार आहे बघा. तर पहिल्यांदा आपण काय करू, डाव्या बाजूचा भागाकार करून देऊ. मोठा पाडा म्हणा. 19च्या पाड्यात 95 येतो. 19 5 95, 19 19 खाली उरतील 7, 19 चोक 76, 0. 140 भागीला 5 म्हणजे 28, म्हणजे डावी बाजू 28 आली. प्रश्न असा दिसतो बघा. 28 बरोबर क्वेश्चन मार्क अधिक 22. तर क्वेश्चन मार्क बरोबर किती येणार आहे? 6, जो तुमचा पर्याय क्रमांक ई आहे. जो तुमचा पर्याय क्रमांक ई आहे. ओके. पुढचा प्रश्न मी तुम्हाला थोडासा वेळ देतो हे करायला. चला 20 सेकंड्सचा वेळ देतो करायला. चला कम ऑन. 20 सेकंड्स. What value will come in place of question mark in the following question? मोठे मोठे पाडे आपल्याला म्हणायचे आहेत. क्वेश्चन मार्क इकडे राहू द्या आणि क्वेश्चन मार्कच्या पलीकडे आता ह्या सर्व संख्या जाताना रेसिप्रोकल होऊन जातील. म्हणजे 264 भागीला 58 गुणिला 384 भागीला 88 अशा पद्धतीने जातील. भाग देऊन टाका. 11 1 11, 11 8 88, 8 1 8. इथं जरी भाग दिला तरी चालेल. इथं भाग द्या. 8 3 24 खाली उरले 2, 8 3 24. 58 ने डायरेक्ट याला भाग जाण्याची दाट पॉसिबिलिटी आहे. जात नसेल तर 29 दुने 58, 29 1 29 खाली उरले 2, पुन्हा खाली उरले 5, 29 जुने 58 12, बेक बे बेसक 12. म्हणजे शेवटचं उत्तर तुमचं असणार आहे 33 गुणिला 6 आणि 33 गुणिला 6 198 जो पर्याय क्रमांक डी आहे. तर पूर्णपणे पाढे वर्ग यांच्यावर हा क्वेश्चन आधारलेला आहे. पुढचा प्रश्न मी तुम्हाला थोडासा वेळ देतो पुन्हा अजून. मी तुम्हाला बोललो होतो बघा काय प्रिपरेशन करताना 100 पर्यंतचे वर्ग जर तुमचे पाठ असतील मित्रांनो तुमचं काम खूप सोपं होणार आहे. फक्त 10 सेकंद मी तुम्हाला ह्या प्रश्नाच्या बाबतीत देतोय. 10 सेकंद. 49चा वर्ग करता येतो आपल्याला. 10 सेकंदाचा वेळ मी दिलेला आहे. 10 सेकंदाचा वेळ संपलाय बघा. 40चा वर्ग होतो 1600, 49चा वर्ग आहे 3481 आणि 14चा वर्ग 196. सर्वांची बेरीज करायची आहे. 7 7 77. दॅट्स इट. माझं उत्तर 5277 येणार आहे. मी पुढे काही काम करणारच नाही. पुढचं बरोबरच येत आहे. पुढचं बरोबर आहे. आजच्या 1 इथं 2 येणार आहे, इथं 5 येणार आहे. तर असं स्मार्टली जर काम केलं आणि जर तुम्हाला हे रिअलाइज झालं असेल की जर 100 पर्यंतचे वर्ग तुम्ही सांगितलं होतं, त्या ट्रिक्स तुम्ही सांगितल्या होत्या त्या जर वापरल्या तर नक्की फायदा होईल. से आय इन अ चॅट बॉक्स. से आय इन अ चॅट बॉक्स. याचा प्रत्यय तुम्हाला प्रत्येक ठिकाणी येणार आहे बघा. आता हा पुढचा प्रश्न पुन्हा मी याच्यासाठी 15 सेकंद देतोय. चला 15 सेकंदाचा वेळ देतोय. कसं करू शकतो आपण? 15 सेकंदाचा वेळ देताय. आता बघा 46 गुणिले 48 हा गुणाकार करणं त्रासदायक आहे. तर मी काय करतो 16 कॉमन काढतो याच्यामधून. 16 जर कॉमन काढला तर इथं 19 राहील आणि इथला 16चा मल्टिपल आहे हा. म्हणजे इथं जर कॉमन काढला तर तुमचा इथं 3च राहील. 16 त्रिक 48. आता 16 कंसामध्ये 19, 46 त्रिक होतात 138. 138 होतील. ओके.
आता बघा यांची वजाबाकी जर केली तर वजा 119 भेटतोय. 16चा पाडा पाठ आहे. 16 9 44 झाला. एकक स्थानी 4 पाहिजे आणि निगेटिव्ह चिन्ह पाहिजे. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक ए येणार आहे. दॅट्स इट. पुढे काही करायची गरजच नाहीये. एकक स्थानचा अंक काढला तरी उत्तर भेटतं. सहमत असाल तर यस म्हणा चॅट बॉक्स मध्ये. सहमत असाल तर यस म्हणा चॅट बॉक्स मध्ये. बऱ्याच वेळेस या मोडस अप्रेंडी आपल्या डिस्कस झालेल्या आहेत. मोडस अप्रेंडी डिस्कस झालेल्या आहेत. ओके. पुढचा प्रश्न. व्हॉट विल कम इन प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क इन अ फॉलोइंग क्वेश्चन. पर्सेंटेज चिन्हाचं निरसन करताना 100 ने भागतो आपण. Come on, come on, come on, everyone. पंचेचाळीस टक्के म्हणजे 45 भागिला 100 गुणिला 800 वजा 35% म्हणजे 35 भागिला 100 गुणिला 320. तर 800 चे 2 शून्य 2 शून्य कॅन्सल झाले. 45 8 45 चोक होतात 180. 360 होऊन जातील. हा शून्य कॅन्सल झाला. 5 दुने 10 5 7 35 बे 1 बे हे 16 वर कॅन्सल झाले. 16 7 1200 248 उत्तर यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 1. लवकरात लवकर करा. यस. पुढचा प्रश्न. आता बघा इथं काय दिलाय पुढचा प्रश्न. द रेशो ऑफ टाइम टेकन बाय ए अँड बी टुगेदर. प्रश्न व्यवस्थित वाचा. ए अँड बी टुगेदर टू बी अलोन टू डू अ पीस ऑफ वर्क इज 3:5. रेशो ऑफ टाइम दिलाय. रेशो ऑफ टाइम म्हणजे कसा दिलाय बघा. ए प्लस बी आणि बी म्हणजे याला 3x दिवस लागतात तर याला 5x दिवस लागतात असं मानून घेऊ आपण. याच्यावरून त्यांची इफिशियन्सी काढू बघा आपण. यांचा एलसीएम घेऊन घेतला मी 15 जर काढला तर हा ग्रुप किती काम करेल रे. 5 युनिटचं काम करेल. कारण 3x ला 5 ने गुणलं म्हणजे 15 येईल. आणि हा ग्रुप बी 3 युनिटचं काम करेल. मग मला याच्यावरून सांगा आता ए ची क्षमता किती युनिटची येणार आहे. चला ए बी दोघं मिळून 5 युनिट करतायत. त्याच्यातले 3 युनिट बी करतोय. तर ए किती युनिट करणार आहे. ए 2 युनिट करणार आहे. झालं आपलं उत्तर. आपल्याला विचारलं काय बघा आता. व्हॉट इज द रेशो ऑफ एज इफिशियन्सी. ए ची इफिशियन्सी 2 ची आहे. टू ए प्लस बी इज इफिशियन्सी टुगेदर. ए प्लस बी ची टुगेदर इफिशियन्सी 5 युनिटची आहे. सो युअर आन्सर विल बी 2:5 विच इज ऑप्शन नंबर डी. प्रश्न समजला असेल तर से यस इन अ चॅट बॉक्स. कम ऑन. प्रश्न समजला असेल तर से यस इन अ चॅट बॉक्स. ओके. पुढचा प्रश्न बघा. पार्टनरशिप वरचा प्रश्न आहे. इम्रान स्टार्टेड अ बिझनेस. रीड करा प्रश्न. रीड करायला मी तुम्हाला 30 सेकंदाचा वेळ देतोय. आय एम गिव्हिंग यू 30 सेकंड्स. कम ऑन. आता बघा हा थोडासा लेंदी प्रॉब्लेम आहे. आता कोणते प्रॉब्लेम्स करायचे कोणते प्रॉब्लेम्स करायचे नाही हे पण निर्णय आपला घेणं महत्वाचं आहे. इम्रान स्टार्टेड अ बिझनेस विथ द कॅपिटल ऑफ 15,000. सो
प्रॉफिट ऑफ इम्रान ठरवताना त्याने किती कॅपिटल घेतले ते बघावं लागेल आपल्याला. 15,000 कॅपिटल घेतलं. 3 months लेटर अमित जॉईन हिम विथ द कॅपिटल ऑफ 21,000. ओके, सो अमित हा दुसरा व्यक्ती आहे. त्याने किती हजार रुपये गुंतवले? 21,000 रुपये गुंतवले, पण 3 महिन्यानंतर. ओके, सो आफ्टर अनदर 3 months इम्रान इन्व्हेस्टेड 3,000 मोर. म्हणजे 3 महिने अमितचे जॉईंट झाल्यानंतरचे 3 महिने, म्हणजे इफेक्टिव्हली इम्रानने त्याची इन्व्हेस्टमेंट 15,000 रुपये पहिल्या 6 महिन्यासाठी ठेवली. नंतर त्याने 3,000 रुपये अजून वाढवले, म्हणजे 18,000 रुपये केले. आणि प्रॉफिट हा इयरच्या शेवटी कॅल्क्युलेट केलाय, म्हणजे उरलेल्या 6 महिन्यासाठी त्याने 18,000 रुपये त्याचे होते. आता हा अमितने विड्रॉ केले 6,000 रुपये 3 महिन्यानंतर, म्हणजे 3 महिने त्याचे 21,000 रुपये होते आणि 6,000 रुपये विड्रॉ केले, म्हणजे 15,000 रुपये त्याचे आता राहिले फक्त 6 महिन्यासाठी. अमितचं ड्युरेशन 9 महिनेच येणार आहे, कारण की तो 3 महिन्यानंतर बिझनेस मध्ये जॉईन झालाय. ऍट द एंड ऑफ द 8 month पियुष जॉईन. पियुष पण आहे त्या आता याच्यामध्ये. तो ऍट द एंड ऑफ द 8 month आलाय, म्हणजे त्याची इन्व्हेस्टमेंट फक्त 4च महिन्यासाठी होती. लक्षात घ्या. सो इन्व्हेस्टमेंट ऑफ पियुष इज ओनली फॉर 4 months. इज ओनली फॉर 4 months. ओके. Just a minute. आता बघा, हा 8 महिन्यानंतर जॉईन झाला, म्हणून त्याचं इन्व्हेस्टमेंट फक्त 4च महिन्यांसाठी असणार आहे. चला सिम्प्लिफाय करू. सर्वीकडे 1000 आहेत म्हणून 0 उडवून टाका. आता हे 15 गुणिले 6, 15 सक 90 अधिक 18 सक 108. हा झाला पहिला पार्ट. दुसरा पार्ट काय होईल बघा. 21 त्रिक 63 अधिक 15 सक 90 आणि शेवटचं 15 चौक 60. आता हे किती होतील बघा. 198 झाले. 198 153 60. ओके, चला ह्या सर्वांना 3ने भाग जातो. 3ने भाग दिले तर 66 51 आणि 20. उत्तर शोधा. त्यांनी डिवाइड केलेला प्रॉफिट 61:51:20 या रेशो मध्ये असेल. ओके, व्हेरी गुड. पुढचा प्रश्न बघा. ABC डिस्ट्रीब्युटेड a sum is distributed amongst ABC D such that, आता ABCD मध्ये काही अमाउंट डिस्ट्रीब्यूट केली आहे बघा. such that B got 20% of total amount. so याला 20% अमाउंट भेटली. A got 45% of the remaining. आता बघा, जर टोटल अमाउंट 100% होती तर त्याच्यातली याला 20% भेटली, म्हणजे मग उरलेली किती असेल? 80%. मग 80%च्या 45% अमाउंट कोणाला भेटते? ए ला भेटते. तर 85च्या 45% जर तुम्ही काढले, 80 गुणिले 45 डिवायडेड बाय 100 into 100. सिम्प्लिफाय करा. 0 0 कॅन्सल होईल. 5ने डिवाइड केलं तर दिस विल बी 9 and 2. मग नंतर बे एक बे, बे चौक 8. ओके, 45% ऑफ द रिमेनिंग अमाउंट. ओके, 45% ऑफ द रिमेनिंग अमाउंट आपण काढतोय याच्या. सो 80च्या 45%. सो हियर 100 हियर 100. 0 0 कॅन्सल होऊन जाईल. बे पंचे 10, बे चौक 8, 5 1 5, 5 9 45, 9 चौक 36 भागीला 100. म्हणजे 36% अमाउंट ही कोणाला गेली आहे? ए ला गेली आहे. 36% अमाउंट. नाउ डी गॉट 75% ऑफ रिमेनिंग. उरली किती होती? 80 उरली होती. 80% मधून 36% आता कोणाला गेली? ए ला गेली. म्हणजे किती उरले आता? 44.
44च्या 75% म्हणजे 3/4. म्हणजे इथे जर भाग दिला तर 33% अमाऊंट कोणाला गेली आहे? डी ला गेली आता. इथे जर कॅल्क्युलेट केलं मग उरली किती? ओके, मग आता बघा 44 मधून 33 जर गेले तर उरता किती? 11%. 11% अमाऊंट. ओके, मग ही 11% अमाऊंट आता काय म्हणतोय बघा, द रिमेनिंग 1650 रिसिव्ड बाय ई. म्हणजे 11% अमाऊंट म्हणजे 1650. तर ही टोटल अमाऊंट किती होते? 100%. आता बघा याला 15 ने गुणलंय बरोबर, म्हणून 100%ला जर 15 ने जर तुम्ही गुणून टाकलं तर तुमचं उत्तर येणार आहे 15,000. सो तू उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी. पर्याय क्रमांक सी. प्रश्न समजला असेल तर से यस इन अ चॅट बॉक्स. से यस इन अ चॅट बॉक्स. रिमेनिंग या शब्दांना मान द्यायचा आहे. मान द्यायचा आहे. खूप सुंदर प्रश्न आहे. पर्सेंटेजच्या कन्सेप्टवर आधारलेला प्रश्न आहे. व्हेरी गुड. पुढचा प्रश्न, फाइंड द रॉंग टर्म ऑफ द सिरीज. तुम्हाला देतोय मी 20 सेकंदाचा वेळ देतोय. रॉंग टर्म ऑफ द सिरीज. आता बघा या ठिकाणी आपल्याला दिसतंय की सिरीज वाढते. तर पहिले 10 आणि 41चा जर आपण रेफरन्स घेतला तर कसं होतं बघा, 10 गुणिला 4 40 अधिक 1 41. ओके, तर मग आपण तोच जर पॅटर्न पुढे चालू ठेवला, 41 गुणिला 4 जर केलं असतं तर 164 होतो. समजा याच्यात 2 जर मी मिळवले तर 166 होतात. इथे 168 दिलेत. बघू आपण पुढे जाऊ बघा याच पॅटर्नने. 166 गुणिला जर 4 केले, 16 चोक 64 6 चोक 24 म्हणजे 664 होतात. अधिक 3 केले तर 667 होत आहेत बघा. आणि 667 इथे दिलेले आहेत बरोबर. तर करून बघू पुढे. 667 गुणिला 4 जर केलं, 7 चोक 28 हातच्याला 2, 6 चोक 24 आणि 2 26 हातच्याला 2, 2668 होतात. अधिक 4 केलं तर 2672 होत आहेत. पुढे काही चेक करायची गरज नाहीये. आपला पॅटर्न बरोबर आहे. म्हणजे 168च्या जागी 166 पाहिजे होता. म्हणून तुमचा रॉंग टर्म इज 168. रॉंग टर्म इज 168. येस, instead of 168 there must be 166. ओके, पुढचं बघा पुन्हा, फाइंड द रॉंग टर्म ऑफ द सिरीज. आता या ठिकाणी आपल्याला दिसतंय की हे नंबर्स कमी कमी होत आहेत. नंबर्स कमी होत आहेत, लक्षात घ्या. कोणत्या पद्धतीने कमी होत आहेत ते शोधण्यासाठी तुम्ही शेवटून सुरुवात करा वाटलं असतं. 386 आणि 216 याच्यामध्ये कितीचा गॅप आहे? कितीचा गॅप आहे याच्यामध्ये बघा. 14 आणि 16. 30चा गॅप आहे इथं. सॉरी, वेट इथे कितीचा गॅप आहे? जर तुम्ही हे बघितलं सो 84 यस 170चा गॅप आहे. 170 ने तो कमी झालाय. 602 हा जर तुम्ही बघितला तर हा कितीने कमी होतोय बघा. So 602 minus 386. So this is 6 carry 1. 216 ने कमी झालाय. 216 ने कमी झालाय. 886 चा जर बघितला तर 886 वजा 602 462 264 ने कमी झालाय. पुढे जर बघितला हा 1178 आणि 886. सो 2 1 आणि 3
वजा 312 आणि 1538. सो 1538 आणि 1178. 0 6 कॅरी 1. सो हे झाले 360. आता बघा यांच्यातला डिफरन्स की जर घेतला तर 48 आहे. यांच्यातला डिफरन्स जर तुम्ही घेतला ना तर हा 36 आणि 12 हा पण 48 आहे. यांच्यातला डिफरन्स जर घेतला तर हा पण 48 आहे. आता यांच्यातला डिफरन्स जर घेतला तर तो 48 आहे का बघून घ्या. हा यांच्यातला डिफरन्स कितीचा आहे? 36चा आहे. ओके, मग सांगा रॉंग टर्म कुठली आहे? कम ऑन, रॉंग टर्म कुठली आहे? म्हणजे हा पण 48चा पाहिजे होता. म्हणजे जर 48चा डिफरन्स जर इथं पाहिजे असता तर इथं हा 72 पाहिजे होता. नंबर 72 ने वाढायला पाहिजे होता. सो युअर आन्सर इज 216. हा प्रश्न समजला असेल तर से आय इन अ चॅट बॉक्स. से आय इन अ चॅट बॉक्स. डिफरन्सचा डिफरन्स घेतलाय मित्रांनो. ओके, पुढचा प्रश्न बघा. पुन्हा रॉंग टर्म आहे. रॉंग टर्म आहे. आणि सेरीज बघा, सेरीज ड्रास्टिकली रिड्यूस झाली आहे. ड्रास्टिकली रिड्यूस झाली आहे. आता तुम्हाला याच्यामध्ये प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला काम होणार नाही. ड्रास्टिकली रिड्यूस झाली म्हणजे डिव्हिजन असलं पाहिजे. आता 570च्या जवळपास जर 2 ने जर भागितलं ना मी तर मला 280च्या आसपासची व्हॅल्यू होते बघा. बे दुने 4, बे सक 18, बे पंचे 10. नाही, बे आठी 16, बे आठी 16. आता 285 मधून 3 वजा केले तर 282 भेटतात. आता 282 ला मी 2 ने डिवाइड करतो तर किती येईल? 1 4 1. याच्यातून जर 3 वजा केले तर 138 भेटतात. बघा दिसताय तिथं लॉजिक सापडलं आपल्याला. 138 ला जर 2 ने भागितलं तर 6 9 वजा 3 किती भेटायला पाहिजे? 66 भेटायला पाहिजे. इथं 54 आहे. पुढे जाऊ आपल्याला भेटतंय का बघा. 66 ला 2 ने भागितलं तर 33 भेटतात. 33 वजा 3 30 आले. व्हेरी गुड. 30 भागीला 2 जर केलं तर 15 भेटतात. 15 वजा 3 12 आहे. 12 ला जर 2 ने डिवाइड केलं तर 6 येतो. 6 वजा 3 3 आहे. मग सांगा कोणता ऑड मॅन आउट आहे? विच इज अ रॉंग टर्म ऑफ द सेरीज? Which is a wrong term of the series? 54 is a wrong term of the series. Instead of 54, there should be 66. There should be 66. Come on, next. बघा, which is a wrong term here? आता सेरीज वाढलेली दिसते आपल्याला इथं. सेरीज वाढलेली दिसते. ओके, तर डिफरन्स बघा काय भेटतं आपल्याला. इथं जर डिफरन्स जर बघितला तर इथं डिफरन्स 26चा आहे. इथं जर डिफरन्स बघितला तुम्ही हा 69 आहे. तर डिफरन्स जर बघितला 29 आणि 4 33 चा डिफरन्स आहे. 117. इथं जर डिफरन्स बघितला 31 आणि हा 48 आहे. नंतर 180 हा जर डिफरन्स बघितला तर किती येतोय? 63 येतोय. 63 येतोय. नंतर 260 हा डिफरन्स 80चा आहे. इथे काही हिंट लागतंय का? दिस इज 7 स्क्वेअर मायनस 1. दिस इज 8 स्क्वेअर मायनस 1. दिस इज 9 स्क्वेअर मायनस 1. मग हे कसे असायला पाहिजे होते रे? 6 स्क्वेअर मायनस 1 अँड 5 स्क्वेअर मायनस 1. हा जर 5 स्क्वेअर मायनस 1 मी 24 जर ठेवला तर इथं हा जर 34 होईल. आणि 34 मध्ये मग मी जर 35 जर मिळवले तर मला 69 भेटतोय. म्हणजे फक्त हा नंबर 36च्या ऐवजी मी 34 जर केला तर माझी सेरीज बरोबर लाईन मध्ये येते. हा डिफरन्स बघा मला अशा पद्धतीने भेटतोय. सो युअर आन्सर इज 36. युअर आन्सर इज 36. प्रश्न समजला असेल तर से यस इन अ चॅट बॉक्स. कम ऑन. तर अशा पद्धतीने जर तुम्ही क्वेश्चन पिकअप करत गेले तर डेफिनेटली आपलं काम त्या ठिकाणी सोपं होतं. पुन्हा बघा इथं ऑड मॅन आउट शोधायला लावलाय. फाइंड द रॉंग टर्म ऑफ द सेरीज. आता बघा इथं डेसिमल पॉइंट मध्ये आलेत आणि तो मायनस मध्ये गेला म्हणजे ही सबस्ट्रॅक्शन बेस्ड सेरीज आहे. कारण की बघा 50 नंतर 47.6 आलाय. छोटा फरक आहे. तर छोटा फरक आहे तर फरक मोजून घ्या किती आहे. हा कितीचा फरक आहे? 2.4चा फरक आहे. नंतर 42.8 वर जर तुम्ही गेले तर हा 4.8चा फरक दिसतो इथं. नंतर 35.6 वर जर गेले तर हा 7.2 आहे. तर यांच्यामधली बरोबर 2.4 ची इन्क्रीमेंट होते. 2.4 ची इन्क्रीमेंट होते.
तर आता याप्रमाणे इथं -9.6 असायला पाहिजे, पण इथं 9.6 येऊन इथं 26 येतो, पण इथं काय दिलाय 22 दिलाय. आता बघा 9.6 नंतर हा कितीने कमी व्हायला पाहिजे होता, 12 ने कमी व्हायला पाहिजे होता. 26 वजा 12 14 बरोबर दिला बघा इथं. आता याच्यानंतर 12 नंतर तो किती 14.4 ने कमी व्हायला पाहिजे होता, 14.4 ने कमी व्हायला पाहिजे होता. तर तो जर झाला तो बरोबर 14.6 ने कमी व्हायला पाहिजे होता. इज इट 2.4 चा इन्क्रीमेंट आहे 14.4. येस. सो 22च्या जागेवर तुमचं काय पाहिजे होता 26 हा नंबर पाहिजे होता. सो दॅट इज अ रॉंग टर्म. दॅट इज अ रॉंग टर्म. ओके. चला बघा आता पुढे आला आपला डेटा इंटरप्रिटेशन. काल आपण बोललो होतो डेटा इंटरप्रिटेशन वर डेफिनेटली तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल. इथे काय म्हणतोय बघा, सेल्स डाटा फॉर द 3 कंपनीज होंडा, टीव्हीएस, बजाज रिगार्डिंग द नंबर ऑफ बाइक्स सोल्ड in the different years are given in the graph. Study the following information carefully and answer the questions. असं म्हटलंय. आता काय म्हणतो बघा, टोटल सेल इन ऑल 5 years टुगेदर आर मॅक्सिमम फॉर विच ऑफ द कंपनी अँड व्हॉट इज द ऍव्हरेज सेल. ज्या कंपनीचा असेल जास्त तो कोणत्या कंपनीचा जास्त आहे आणि ऍव्हरेज सेल त्याचा कोणता आहे. तर थोडंसं ऑब्झर्वेशन केल्यानंतर बघा, होंडासाठी इथं 4.3 आहे, 2.5 आहे, नंतर 3.5 आहे, 4.5 आहे आणि 4.8 आहे. म्हणजे होंडासाठी आपल्याला बघा बजाज तर नसेलच, कारण बजाजसाठी 2, 2 नंतर 3, 5 आणि 3.5 असं होतोय. म्हणून होंडासाठी आपण फिगर आउट करू. होंडाज हे पहिलं हायेस्ट वाला पाहिजे. तर होंडाची टोटल किती होते 4.3 अधिक 2.5 अधिक 3.5. आता इथं तर रीडिंग डायरेक्ट देऊन दिले तुम्हाला. अधिक 4.8 याची टोटल करू आपण. 4 आणि 2 6, 6 आणि 3 9, 9 4 13, 13 आणि 4 17. 0.5 आणि 0.5 आणि हे पुन्हा 0.5, 1.5, 1.5 आणि 8, 2.3 आणि हे 0.3 म्हणजे 2.6 म्हणजे 19.6 येईल. याला 5 ने डिवाइड करावं लागेल. ऍव्हरेज विचारलाय तो काय होऊन मग 5 त्रिक 15 खाली उरले 4, 5 नम 45, 5 जुने 10. सो उत्तर तुमचं येणार आहे होंडा आणि 3.29,000. प्रश्न समजला असेल तर से यस इन अ चॅट बॉक्स. सिंपल प्रश्न आहे. मी बोललो होतो तुम्हाला डेटा इंटरप्रिटेशन मध्ये एक प्रश्न तुम्हाला ऍव्हरेज वर डेफिनेटली विचारला जातोच. ऍव्हरेज वर डेफिनेटली प्रश्न विचारला जातो. फक्त प्रश्न वेळेवर तुम्हाला व्यवस्थित वाचून त्या ठिकाणी आपल्याला दिलेल्या गोष्टी फिगर आउट करता यायला पाहिजेत. पुढचा प्रश्न बघा, बाय व्हॉट पर्सेंट द ऍव्हरेज सेल ऑफ टीव्हीएस इन अ 5 years इज लेस दॅन मॅक्सिमम सेल इन अ 5 years दॅन इट्स मॅक्सिमम सेल. त्याच टीव्हीएसचाच मॅक्सिमम सेल. आता टीव्हीएसच्या लाईनवर आपण ऑरेंज लाईनवर फोकस करू. टीव्हीएसचा सेल कसा आहे 2.4, 4.4 then 1.8 then 2.8 and 3.2. आता हे 2.8 and 3.2 हे झाले 6. 6 हा 7, 7 4 11, 11 आणि 2 13. आता हा 0.8, 4 0.4 0.8 आणि हे 0.8 म्हणजे किती आले 1.6. म्हणजे टोटल सेल आला त्याचा 14.6. आपल्याला ऍव्हरेज विचारला म्हणजे याला 5 ने डिवाइड करावं लागेल. सो 5 जुने 10, 5 नम 45 हा झाला त्याचा ऍव्हरेज सेल. आता मॅक्सिमम किती होता रे, मॅक्सिमम किती होता 4.4. आपल्याला काय विचारलं, बाय व्हॉट पर्सेंट ऍव्हरेज सेल इज लेस. म्हणजे आपण काल बघितलं होतं बाय व्हॉट पर्सेंट लेस. सो 4.4 मायनस 2.92 डिवायडेड बाय 4.4 and into 100 असं आपल्याला करावं लागेल. सो सबस्ट्रॅक्शन करा ही. सो 4.4 जर आपण याच्यातून वजा केले सो 8 हिअर विल बी 4 कॅरी 1 and 1. 1.48 डिवायडेड बाय 4.4 झिरो जरी टाकून दिला तरी चालेल.
म्हणजे इफेक्टिव्हली काय भेटलं 148 भागिले 440 गुणिले 100. आता मला सांगा 440 चे 10% किती होतील 44. याचे 40% व्हॅल्यू जर काढायला गेले 4 चौक 16 खाली उरला एक 4 चौक 16 आणि एक 17 म्हणजे 148 आहे. 40%च्या आसपास, खूप आसपास नाही, आपल्याला 30%च्या आसपासची व्हॅल्यू पाहिजे. सो 33.63 वर तुम्ही जाऊ शकता. येस, कारण की बघा याचा आणि याचा कितीचा डिफरन्स आहे, जवळपास तुम्ही जर बघितलं तर 30चा डिफरन्स आहे. 30चा डिफरन्स म्हणजे काय, 7 ने कमी करावं लागतील याला. 7 4 7 28, 7 ने कमी करावं लागेल. 40 ला जर 7 ने कमी केलं तर 33%च्या आसपास व्हॅल्यू येईल. हा पार्ट समजला असेल तर से यस इन अ चॅट बॉक्स. कम ऑन. मी याचा व्हिडिओ तुम्हाला देणार आहे. यू कॅन वॉच इट एन नंबर ऑफ टाइम्स. ओके, पुढचं बघा. इन विच इयर द टोटल सेल ऑफ ऑल थ्री कंपनीज इज मॅक्सिमम. नाउ दिस इज अ ऑब्झर्वेशन बेस्ड क्वेश्चन. ऑल थ्री कंपनीज मॅक्सिमम कुठं दिसतोय बघा. आता इथं हा 4.3 आहे, 2.4 आहे, 2 आहे. हा गेला कारण की इथं थोडासा हा जास्त आहे. इथं पण नाही दिसत आहे बघा. तुम्हाला इथं दिसतंय का? इथं तुम्हाला सेल जास्त दिसतोय. 2019 त्याचं उत्तर येणार आहे. ऑब्झर्वेशन बेस्ड क्वेश्चन आहे. मी बोललो होतो तुम्हाला एखाद दुसरा प्रश्न हा ऑब्झर्वेशन बेस्ड क्वेश्चन असतो. पुढचा प्रश्न बघा. In 2015, the sale of Bajaj is 25 more than sale in 2020. Sale of Bajaj. बजाजचा सेल किती आहे 2020 मध्ये? 4 आहे, 4000. आता 2015चं रीडिंग इथं दिलेलं नाहीये, पण 2015चं रीडिंग आपल्याला इथून फिगर आउट करायचं आहे. ते कसं आहे, 25% मोर आहे 2020 पेक्षा, म्हणजे तो येईल 5 येईल. कारण 2020चं रीडिंग किती आहे मित्रांनो? 4 आहे. 4च्या 20% म्हणजे 1, 25% म्हणजे 1, 1 ने तो जास्त आहे. आपल्याला काय विचारतोय, व्हॉट इज द पर्सेंटेज डिक्रीज इन अ सेल in the year 2016 as compared to the previous year. Now 2016 मध्ये बजाजचा सेल किती होता? बजाजचा सेल किती होता? 2 होता. पर्सेंटेज इन्क्रीज डिक्रीजचा फॉर्म्युला आपण बघितलाय. नाउ व्हॉट इज द डिक्रीज हियर? व्हॉट इज द डिक्रीज? 3 डिक्रीज झालाय विथ रिस्पेक्ट टू प्रीवियस व्हॅल्यू into 100 and 1/5 is 20%. So 3/5 is 60%. Your answer is 60%, which is option B. प्रश्न जर समजला असेल तर से आय इन अ चॅट बॉक्स. बघा किती साध्या पद्धतीने आपण त्याला करू शकतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. The total sales in 2021 is expected to grow by 35% as compared to 2016. टोटल सेल्स म्हणतोय, टोटल सेल्स. आता मला सांगा टोटल सेल्स 2016 मधला किती आहे? 4.3 प्लस 2.4 प्लस 2. सो दिस विल बी 8.7. आता 8.7च्या 35% ग्रोथ आहे सेल्सची. कोणत्या वर्षी? 2021 मध्ये. आता याची जर तुम्ही 35% जर तुम्ही काढायचं म्हटलं तर बघा याच्या 10% व्हॅल्यू होऊन जाईल 0.87. याच्या 30% व्हॅल्यू म्हणजे 3 ने गुणलं 7 त्रिक 21, 7ला 2, 8 त्रिक 24 आणि 2 26, म्हणजे ही झाली 30% व्हॅल्यू. आणि 5% व्हॅल्यू काय होऊन जाईल? याच्या निम्मे. ही 10% व्हॅल्यू आहे ना. हा, याच्या निम्मे म्हणजे किती? 4 3 5 ऍड करून टाका. सो 3045 एवढी वाढ होणार, एवढी ग्रोथ होणार आहे. म्हणजे 2021 मध्ये 8.7 तर असेलच, पण त्याच्या 30% व्हॅल्यू म्हणजे ही एवढी व्हॅल्यू ती ग्रोथ असेल, म्हणजे 11.745. दिस इज द सेल, टोटल सेल इन 2021. आता आपल्याला काय विचारलं, व्हॉट इज द एक्सपेक्टेड ग्रोथ कम्पेअर टू 2020. आता 2020 ची टोटल किती होती बघा इथं? 4 आणि 4 8 आणि 3 11, 11 आणि 1 12. आता 2020 ची ग्रोथ 12 आहे आणि 2021 ची ग्रोथ किती आहे? 11.7
411.745 आहे. तर इथं ग्रोथ होईल का कोणत्याही परिस्थितीमध्ये? ग्रोथ होत नाहीये, इव्हन डिक्लाइन होत आहे, रिडक्शन होत आहे टोटल सेल मध्ये. इथं 12 होता आणि इथं 11.7 आहे. म्हणजे उत्तर काय येणार आहे? नन ऑफ दीज. ग्रोथ होतच नाहीये. प्रश्न समजला असेल तर से यस इन अ चॅट बॉक्स. से यस इन अ चॅट बॉक्स. ग्रोथ होतच नाहीये इनफॅक्ट. ओके, चला आता प्रश्न बदललाय बघा इथं. अ बस कव्हर्स टोटल डिस्टन्स ऑफ 1200 किलोमीटर इन 27.6 hours. If it covers 60% of distance at a speed of 40 km per hour. now बघा, पहिला डिस्टन्स तिने किती कापलाय? 60% ऑफ व्हॉट? 1200 किलोमीटर. सो 60% ऑफ 1200 किलोमीटर म्हणजे 720 किलोमीटर डिस्टन्स कव्हर झालाय. ऍट व्हॉट स्पीड? 40 किलोमीटर स्पीड. म्हणजे इथं किती टाइम लागला असेल त्याला हे 60% डिस्टन्स कव्हर करायला? 720 भागिला 40 बरोबर 18 hours. सो या 27.6 hours मधले 18 hours ऑलरेडी युटिलाइज झाले आहेत. म्हणजे किती आवर्स उरलेत रे? किती आवर्स उरलेत? 9.6 hours उरलेत. 9.6 hour ला आपण 9 इंटिजर 6/10 म्हणजे 9 इंटिजर 3/5 असं पण लिहू शकतो आपण. ओके, म्हणजे याला इफेक्टिव्हली आपल्याला असे लिहितील 9×5=45 आणि 3 48/5 48/5 एवढे तास. मला सांगा 720 किलोमीटर जर डिस्टन्स कव्हर झालेलं आहे 1200 मधलं, तर किती डिस्टन्स रिमेनिंग असेल? व्हॉट इज द रिमेनिंग डिस्टन्स? रिमेनिंग डिस्टन्स असेल 480 किलोमीटर आणि ते आपल्याला एवढ्या वेळातच पार करायचं आहे. म्हणजे किती? 48/5. आता काय होईल बघा, हा 5 अंशात चालला जाईल आणि भागीला 48. 48 एक 48, 48 10 480, 10 गुणिला 5 म्हणजे किती? 50 किलोमीटर प्रति तास. म्हणजे त्यांनी उरलेलं अंतर, रिमेनिंग डिस्टन्स शुड बी कव्हर ऍट द स्पीड ऑफ 50 किलोमीटर पर आवर, which is option number C. Which is option number C. Yes. A very good question. I request, मी जेव्हा याचा व्हिडिओ तुम्हाला शेअर करेल तेव्हा आजच हेच लेक्चर झाल्यानंतर त्याला पॉज करा आणि पुन्हा त्याला बघा. क्वेश्चन पॉज करायचा आणि मग नंतर आन्सर बघायचं. ओके, पुढचं बघा. पुन्हा डेटा इंटरप्रिटेशन आहे. मी तुम्हाला बोललोय 35 प्रश्नांमध्ये तुम्हाला 2 सेट तरी डेटा इंटरप्रिटेशनचे असतील. आता याच्यामध्ये काय म्हणतोय बघा, टेबल गिव्स बिलो शोज द सम ऑफ द मार्क्स इन 2 सब्जेक्ट्स मॅथ्स अँड हिंदी. हे दोघांची टोटल आहे, मॅथ्स अँड हिंदीची टोटल आहे. got by the student A, B, C, D, E. It also shows the ratio of maths and Hindi marks got by the 5 students. म्हणजे आपण ते मॅथ्स हे सेपरेट पण करू शकतो बघा या रेशो वरून. प्रश्न काय विचारतो आता? फाइंड द ऍव्हरेज मार्क्स ऑफ सी इन मॅथ्स. आता बघा, सी ला टोटल मार्क्स मॅथ्स आणि हिंदीमध्ये किती पडले? 138. त्याचा रेशो दिलाय, तर या रेशोची जर टोटल केली तर ही 69 होते. इनफॅक्ट यस, 69 होते. 69 दुने 138 म्हणजे या रेशो मधल्या एका भागाची व्हॅल्यू 2 आली. सो मॅथ्सला पहिल्या नंबरने रिप्रेझेंट केलं जाते. म्हणजे मॅथ्स मध्ये त्याला पडले 31 दुने 62 मार्क. आणि हिंदीमध्ये आपल्याला सॉरी कोणाचे मार्क्स पाहिजे? डी चे मार्क्स हिंदीमध्ये. आता डी कडे या दोघांची टोटल किती होते? 37. हा, 37 ला जर 4 ने जर गुणलं तर 148 होतो. म्हणजे या रेशोच्या एका भागाची किंमत किती येते? 4. हिंदीमध्ये किती भाग पडले त्याला? 16. 16 चोक 64. झालं तुमचं उत्तर. ऍव्हरेज विचारला, दोघांची बेरीज करा, 2 ने भागा. सो ही येणार 126 भागिला 2, दॅट इज इक्वल टू 63. 63 इज युअर आन्सर, विच इज ऑप्शन नंबर बी. व्हेरी गुड पूजा. पुढचा प्रश्न बघा. द मार्क्स ऑफ ई इन अ मॅथ्स इज व्हॉट पर्सेंट मोर ऑर लेस. बघितलं आपण हा पॅटर्न. पर्सेंटेज मध्ये अशा पद्धतीने विचारलं जातं, आपण बघितलंय. दॅन नंतरचा पार्ट डिनॉमिनेटर मध्ये जाणार आहे. मार्क्स ऑफ ए इन अ हिंदी
चला काढू पहिल्यांदा. ई चे मार्क्स काढू. मॅथ्स मध्ये किती आहे? ई चे 7 आणि 11 दोघांची टोटल होते 18. 144 ला 18 ने जर भागितलं तर 8 भेटेल. आता मॅथ्सचा भाग पहिल्या नंबरने रिप्रेझेंट केला जातोय, म्हणजे याला 56 मार्क भेटले. ई ला मॅथ्स मध्ये किती मार्क्स भेटले? 56 मार्क्स भेटले. ओके, आता ए चे मार्क्स काढू आपण हिंदीमध्ये. आता ह्या दोघांची जर टोटल केली तर ती येते 41. किती येते? 71 येते. 71 दुने 142 होतो. म्हणजे ह्या रेशोच्या एका भागाची किंमत 2 आली. हिंदीचा भाग दुसऱ्याने रिप्रेझेंट केला जातोय. सो 32 जुने 64. तर आता बघा, लेस आहेत. मॅथ्स मध्ये कमी मार्क पडलेत. किती नाही कमी पडलेत? 8 मार्क. कोणापेक्षा? हिंदीपेक्षा. ओके, सो दिस इज लेस. -1. 8 आहे का? 8 8 8 64. -1/8 इज नथिंग बट -12.5%. मी तुम्हाला तो चार्ट पाठ करायला लावला होता, त्याचा उपयोग होईल. म्हणजे 12.5 ने लेस. दॅट इज युअर आन्सर. ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी. ओके, गुड. पुढचा प्रश्न बघा. फाइंड द रेशो ऑफ मार्क्स ऑफ ए इन मॅथ्स अँड मार्क्स ऑफ डी इन मॅथ्स. आता बघा, आपण मगाशीच बघितलं, या रेशोच्या एका भागाची किंमत 2 आली होती. सो ए चे मार्क्स किती झाले? 78. 39 जुने 78. डी चा पण भाग काढलाय आपण. एका भागाची किंमत 4 आली होती. मॅथ्स मध्ये 21 चौक 84. चला भाग द्या याला. भाग द्या. 6 ने भाग जाईल. 13 78 आणि 14 84. उत्तर येणार आहे 13:14. 13:14. रेशोवरचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न. फाइंड द डिफरन्स बिटवीन मार्क्स ऑफ बी अँड सी टुगेदर इन मॅथ्स. चला, बी अँड सी. बी याची टोटल किती होते बघा? 26. 26 5 130. सो बी चे मार्क्स किती झाले मॅथ्स मध्ये? ओके, 55. सी चे मार्क्स किती झाले मॅथ्स मध्ये? याच्या एका भागाची किंमत काढली आपण. एका भागाची किंमत काढली आहे 2. याचे मार्क्स झाले 62. याची टोटल किती झाले? 7. आणि हे झाले 11. आता बी चे हिंदीमध्ये मार्क्स काढा. बी चे हिंदीमध्ये मार्क्स 75. हे झाले मॅथ्सचे मार्क्स यांचे. हे झाले हिंदीचे मार्क्स. आता ई चे एका भागाची किंमत 8 आली आहे, तर ई चे मार्क्स होतील 88. यांची टोटल किती होते? 163. सो तुमचं उत्तर येणार आहे 163 वजा 117. 6 कॅरी 1 446 उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा. व्हॉट विच ऑफ द फॉलोइंग गॉट मॅक्सिमम मार्क्स इन मॅथ्स? मॅक्सिमम मार्क्स इन मॅथ्स. आता बघा, कुठं कुठं मॅक्सिमम मार्क्स. याला याच्या एका भागाची किंमत 1. इथं 78 भेटले मॅथ्स मध्ये. इथं 55 भेटले. इथं 62 भेटले. इथं 84 भेटले. आणि इथं किती भेटतायत? 56 भेटले. मग सांगा कुठं मॅक्सिमम मार्क्स आहेत मॅथ्स मध्ये? डी ला जास्त भेटतायत मार्क्स, म्हणजे ऑप्शन नंबर डी. पुढचा प्रश्न बघा आता. अ शॉपकीपर बॉट सम क्वांटिटी ऑफ राईस. ही लॉस महत्वाचं आहे. लॉस 8% ऑन सेलिंग 10% क्वांटिटी ऑफ राईस. आता मला सांगा, त्याने जर 10% राईस जर 8% लॉसने विकला असेल, तर किती पर्सेंट राईस प्रॉफिटने विकायला लागेल त्याला बाकीचा? 90%. येस ऑर नो? सो म्हणजे यांचा वेट रेशो काय येणार आहे? 1:9. आपल्याला काय विचारलंय? ऍट व्हॉट प्रॉफिट ही शुड सेल द रिमेनिंग राईस टू गेन ओव्हरऑल प्रॉफिट ऑफ 10%. मग पहिला राईस त्याने 10%, मानले 100 किलो होता. 100 किलो मधला 10 किलो त्याने 8% लॉसने विकला. उरलेला 90 किलो त्याने किती पर्सेंट प्रॉफिटने विकायला पाहिजे, म्हणजे ओव्हरऑल त्याला 10% प्रॉफिट होईल? मिक्सचर अँड ॲलिगेशनची पद्धत लावू. 8% लॉस होतोय म्हणून इथं -8 लिहिला. इथं 90 किलोवर किती प्रॉफिट होतोय माहिती नाही, पण ओव्हरऑल प्रॉफिट 10 व्हायला पाहिजे. तिरकस सबस्ट्रॅक्शन करा. हा एक्स ची व्हॅल्यू जास्तच असणार आहे 10 पेक्षा, म्हणून इथं 10 - x. आणि इथं काय येईल बघा, तिरकस वजाबाकी करताना 10 वजा 8. 10 वजा 8 म्हणजेच किती? 18.
आणि याला कोणाशी कम्पेअर करायचं आपल्याला, या रेशिओशी कम्पेअर करायचंय. म्हणजे बघा 10 वजा x भागिला 18 बरोबर 1/9. तिरकस गुणाकार केला तर काय भेटेल बघा, 90 वजा 9x बरोबर 18. हा 9x इकडे येताना काय होणार आहे, मायनस. सो काय भेटेल तुम्हाला इथं 9x आणि हे 18 इकडे जाताना काही चूक तर झाली नाही, बघून घ्या. सो दिस इज 1/9 18 10 मायनस एक्स. सो सॉरी, इथं x मायनस 10 पाहिजे होता कारण x मोठा आहे. ओके, x ची व्हॅल्यू मोठी आहे. ऍलिगेशन करताना एक यांच्यामधली कुठली तरी एक व्हॅल्यू या व्हॅल्यू पेक्षा, मिडल व्हॅल्यू पेक्षा मोठी असली पाहिजे. सो x वजा 10 येणार आहे. सो x वजा 10, तर हे काय होऊन जाणार आहे तुमचं 9x मायनस 90. आता हा 9x इकडेच राहील, हा 90 इकडे त्यांना प्लस येऊन जाईल. सो 9x इज इक्वल टू 108. सो इट मीन्स दॅट x इज इक्वल टू 108 डिवायडेड बाय 9, दॅट इज इक्वल टू 12%, विच इज युअर ऑप्शन नंबर डी. मिक्सचर अँड ॲलिगेशनचा हा प्रश्न आहे, लक्षात घ्या. पुढचा बघा काय म्हणतोय. अ सम ऑफ मनी बिकम्स 16,080 at 5% rate of at simple interest in 28 months. What will be the compound interest on the same sum at 20% interest rate for the 3 years? आता बघा ही फायनल अमाऊंट दिली आहे, फायनल अमाऊंट दिली आहे. आता फायनल अमाऊंट साठी आपल्याकडे कंपाऊंड फायनल अमाऊंट कशी काढतो आपण, प्रिन्सिपल प्लस सिंपल इंटरेस्ट. मग सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला जर तुम्ही याच्यामध्ये टाकला, PNR डिवायडेड बाय 100 A इज इक्वल टू, तर आता इथं जर P कॉमन काढून घेतला तर ब्रॅकेटमध्ये 1 प्लस NR डिवायडेड बाय 100 असं असणार आहे. लेंदी प्रॉब्लेम आहे. आता हा आपल्याला दिलाय, ही फायनल अमाऊंट तुम्हाला दिली आहे, P आपल्याला माहिती नाही किती टाकले होते, प्लस N मुदत आता मंथ्स मध्ये दिली आहे, तिला इयर्स मध्ये कन्वर्ट करू. 28 मंथ्स म्हणजे 2 years and 4 months. तर 4 monthsला आपल्याला इयर मध्ये कन्वर्ट करायचं, तर त्याला डिवाइड करून टाका 12 ने. म्हणजे याला असं लिहिता येईल की आपल्याला 2.103 म्हणजे 7/3. ओके, तर इथं 7/3 जर तुम्ही टाकला, रेट ऑफ इंटरेस्ट तुमचा 5 आहे, तर 7/3 गुणिला 5 भागिला 100. तर बघा आता हे मल्टिप्लाय केल्यावर काय भेटणार आहे, 1 प्लस 7×5 35 आणि हा 3 100ला मल्टिप्लाय करून देईल. आता हा ब्रॅकेट काय होईल, 300 × 300 अधिक 35 म्हणजे 335. सो 1080 बरोबर, सॉरी 16,080 बरोबर P कंसामध्ये 335 भागिला 300. P ची व्हॅल्यू काढण्यासाठी आता 16,080 ला 300 ने गुणावं लागेल आणि 335 ने भागावं लागेल. चला पहिल्यांदा 5 ने भाग देऊ आपण. 5 ने भाग दिल्यानंतर काय होईल, 5×30 5×7 35 5×30 0. आता 67 ने जर तुम्ही इथं भाग दिला ना, 67 ही कशी संख्या आहे, हा प्राईम नंबर आहे. आता 7 आणि 8 हा काहीतरी बोलतोय, 7ला 4 ने गुणल्यानंतरच एकक स्थानी 8 येतो, पण 67 10 670 होतील. 67 20 किती होतील, जवळपास 1340 होतील. आणि ही इथपर्यंतची व्हॅल्यू जर बघितली ती 1600ची आहे, म्हणजे आणि मला 4 पाहिजे, तर इथं नक्की डेफिनेटली याला 24चा भाग जाणार आहे. आणि हा एक शून्य तसा 24 144 म्हणजे ती अमाऊंट किती झाली, 14,400. आता या 14,400 वर आपल्याला किती टक्क्यांनी रेट कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड आउट करायचा आहे, 20%. तर व्हॉट विल बी द कंपाऊंड इंटरेस्ट. सो पहिल्यांदा अमाऊंट काढून घेऊ आपण. अमाऊंट काढून घेऊ, P कंसामध्ये 1 प्लस R डिवायडेड बाय 100⁻³ असा फॉर्म्युला आहे. तर करा, आपला हा P आलाय 14,400 प्लस तुमचा 20/100 रेट ऑफ इंटरेस्टचा घन.
नंतर किती होईल? 100 आहे का 100, 100 अधिक 20, 120, 14,400 गुणिला 120चा घन म्हणजे 12चा घन, 1728, 3 शून्य भागीला 100चा घन म्हणजे 6 शून्य. आता हे 6 शून्यातले 3 शून्य, हे 3 शून्य कॅन्सल होऊन जातील, हे 2 शून्य या 2 शून्यांशी कॅन्सल होतील, म्हणजे 144 गुणिला 1728 भागीला 10. आणि मग पुन्हा याच्यातून 14,400 वजा करावे लागतील, असा हा लेंदी कारभार आहे. म्हणून कोणता प्रश्न घ्यायचा, कोणता प्रश्न सोडायचा, हे पुन्हा त्याच्यावर डिपेंड आहे. हा दिस इज द मोस्ट लेंदीएस्ट क्वेश्चन. ओके, पुढचा क्वेश्चन बघा. प्रॉब्लेम्स ऑन एजेस आहे. प्रॉब्लेम्स ऑन एजेस. The average age of Soham and Kunal 9 years after 9 years will be 26.5 years. मग आता बघा 9 वर्षानंतर जर त्यांचा ऍव्हरेज एज 26.5 होणार असेल, तर आजचं ऍव्हरेज काढण्यासाठी मी याच्यामधून 9 वजा करून टाकतो. 9 वजा केले तर ते 17.5 येतील, आणि तो ऍव्हरेज आहे त्याला 2 ने गुणलं तर यांची टोटल आपल्याला भेटून जाईल. म्हणजे सोहन आणि कुणालच्या आजच्या वयांची टोटल इज 35. दिस इज द फर्स्ट इक्वेशन वी गॉट. आता काय म्हटलंय बघा, सोहनचं वय जर आजचं वय जर आपण सोहनचं आजचं वय एक्स मानलं, तर कुणालचं वय 35 मायनस एक्स येणार आहे. पुढे, द एज ऑफ अजय 6 टाइम्स दॅट ऑफ एज ऑफ सोहम. किती वर्ष ॲगो? 2 years ॲगो. 2 years ॲगो. मला सांगा 2 years ॲगो सोहनचं एज किती होऊन जाईल? एक्स मायनस 2. हे टुडेज सिच्युएशन आहे. दिस इज टुडेज सिच्युएशन. 2 years ॲगो इट विल बी एक्स मायनस 2. मग अजयचं वय किती येणार आहे? 6 टाइम्स एक्स मायनस 2. आणि याच्यावरून मग अजयचं आजचं वय काढायचं असेल आपल्याला, तर 6 इंटू एक्स मायनस 2 प्लस 2 करावं लागेल, कारण की हे 2 वर्षापूर्वीचं होतं. आता काय म्हटलंय बघा, इफ अजय इज 4 years older than कुणाल. नाउ अजय इज 4 years older than कुणाल आजच्या सिच्युएशन मध्ये. टाका, पुटअप करा. अजयचं आजचं वय किती आहे बघा? 6x वजा 12 अधिक 2. कुणालचं आजचं वय 35 वजा x अधिक 4. सॉल्व करा हे इक्वेशन. हा वजा एक्स इकडे येताना प्लस होऊन जाईल, सो 7x ओके इज इक्वल टू हे किती होतील? -10. तिकडे येताना प्लस होऊन जातील, सो 35 प्लस 4, 39 प्लस 10 दॅट इज 49. सो x इज इक्वल टू 7. x ची व्हॅल्यू 7 भेटली. तर आपल्याला काय विचारलंय? कुणालचं 8 years ॲगोचं वय. सो कुणालचं आजचं वय काढून घ्या. कुणालचं आजचं वय 35 मायनस 7 दॅट इज इक्वल टू 28 years. हे त्याचं आजचं वय झालं. आपल्याला किती 8 years ॲगो विचारलंय. सो 8 years ॲगो कुणाल विल बी ऑफ 20 years एज. कुणाल विल बी ऑफ 20 years एज. अ व्हेरी गुड क्वेश्चन. अ व्हेरी गुड क्वेश्चन. ओके, बघा आता पुढचा प्रश्न बघा. या ठिकाणी स्क्वेअर जर तुमचे पाठ राहिले असते तर हे क्विकली जमलं असतं. हा 54चा वर्ग आहे, हा 69चा वर्ग आहे, आणि हा 89चा वर्ग आहे. दॅट्स इट, झालं तुमचं उत्तर. सो 89 69 वजा 89 वजा 20 54 वजा 20 म्हणजे उत्तर येणारे 34. पर्याय क्रमांक डी. वर्ग घन जर पाठ असतील तर तुमचं काम सोपं होणार आहे. पुढचा प्रश्न बघा, घातांकांवर आहे. आता या दोघांचा बेस सारखा आहे, तर घातांकांची बेरीज होईल प्लस 0.72 म्हणजेच काय भेटले? 16⁻0.75. आणि 0.75 म्हणजेच काय? 3/4. मग आता बघा 16 कोणाचा चौथा पॉवर आहे? 2चा चौथा पॉवर. मी असं लिहिलं त्याला. घाताचा घात करताना घातांकांचा गुणाकार होईल. सो 4 कॅन्सल होऊन जाईल. तुमचं उत्तर उरणार आहे फक्त 2चा घन, आणि 2चा घन होतो 8, जो तुमचा पर्याय क्रमांक 1 आहे. जो तुमचा पर्याय क्रमांक 1 आहे. पुढचा प्रश्न बघा. वर्ग पाठ असतील तर तुमचं काम सोपं होणार आहे. आतापर्यंत कमीत कमी 7-8 प्रश्न याच्यावर आले. 35चा वर्ग आहे 1225, 30चा वर्ग आहे 900, 40चा वर्ग आहे 1600. टोटल करा, शेवटी 25 पाहिजे. शेवटी 25 असलेला एकच नंबर आहे, तो तुमचं उत्तर असणार आहे. ओके, बाकीचा विचार करायची गरज नाही, बाकीचा नंबर बरोबरच येणार आहे.
पुढचा प्रश्न बघा, क्यूब जर पार्ट असतील तर 5832 18चा क्यूब आहे, वजा 49 13 17चा क्यूब आहे, 68 59 हा 19चा क्यूब आहे. 18 वजा 17 1 1 अधिक 19 म्हणजे 20. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा, 44 गुणिले 28 28चा पाढा पाठ असेल तर चांगलीच गोष्ट आहे. किंवा मग आपण याला असं लिहू शकतो बघा, 44 गुणिला 7 गुणिला 4 वजा 7. 7 जर कॉमन काढला तर 44 गुणिला 4 वजा 1 असं पण करता येईल आपल्याला. तर 4 ने गुणून टाका, 4 चोक 16, अच्चाला 4 चोक 16 आणि 1 17 वजा 1 म्हणजे 7 गुणिला 175 झालं. बरोबर. क्वेश्चन मार्क गुणिला 35. 35 एक 35, 35 पाचा 175, 7 पाचा 35 उत्तर तुमचं येणार आहे. पर्याय क्रमांक ई. ओके. तर अशा प्रकारे